नमस्कार. संवादच्या आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये मोहन देशपांडे, अहिंसक ऋषी कृषी तंत्राचे जनक यांच्याशी काल जो आपण संवाद साधत होतो तो आज पुढे चालू ठेवणार आहोत. नमस्कार. नमस्ते. पिकवण्याबाबत झालं काल. ऋषी कृषी तंत्राद्वारे पीक घेणं याविषयी तुम्ही एक मूलभूत गोष्टी ज्या आहेत त्या बोललात. दुसरा एक प्रकार आहे, पिकावर अनेक प्रकारचे रोग, किडी पडतात आणि हाती आलेलं पीक वाया जातं, हातातोंडाशी आलेलं पीक नष्ट होतं. या वेळेला पिकावर रासायनिक औषधांची फवारणी करणं अपरिहार्य होऊन बसतं. एवढंच नव्हे तर कृषी तंत्रांनी, कृषी विद्यापीठांमध्ये कृषी तंत्रज्ञानी, शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या किडींना, आधुनिक अत्यंत वेगवेगळ्या प्रकारचे जंतू आहेत त्यांना वेगवेगळी रसायनं शोधून काढलेली आहेत. ती त्या पिकाच्या रोगाच्या बाबतीत लावली की योग्य त्या रीतीने लागू पडतात आणि पीक वाचतं. तर याला आपलं काय युक्तिवाद आहे? एक गोष्ट, योग्य खाणं योग्य वेळेला मिळालं तर पिकावर रोग येतच नाही. किडी येतील, येणार नाही तसं नाही, पण किडी आल्या तर घाबरायची गरज काय आहे? काय घाबरायची गरज आहे? किडीसाठी आमची औषध आहेत. देशी गाईचं गोमूत्र 100 ते 150 मिली 15 लिटरच्या पंपामध्ये घेऊन संध्याकाळी 4 नंतर जेव्हा शेतामध्ये एक पाकी वारं असतं पश्चिमेकडून पूर्वेकडं तेव्हा मारायचं. 2, पश्चिमेच्या बाजूला धूर करायचा. धुरामध्ये चमड्याचा छोटासा तुकडा बाटाला टाटा करून गावातल्या चांबाराकडून जे चप्पल तयार केलं जातं त्या चप्पलचा छोटासा तुकडा टाकायचा. संध्याकाळी धूर करायचा. कारण किडीसुद्धा चालाक असतात. कारण काही किडी शेतकरी शेतातून बाहेर गेला की आत येतात. एक तुकडा टाकायचा, त्यामुळं काही किडींना प्रतिबंध होतो. कडुलिंबाचा पाला, एक 25 किलो पाला 200 लिटर पाण्यामध्ये 4 दिवस ठेवायचा. पाणी पिवळं धमक होईल. ते पिवळं धमक झालेलं पाणी 1.5 कप 15 लिटरमध्ये घेऊन फवारा करायचा. ते पिवळं झालेलं पाणी म्हणजे तुमचं एंडोसल्फान घरच्या घरी तयार झालेलं. वावडिंगाचा काढा आहे, वेखंडाचा काढा आहे. अनेक औषध मी माझ्या पुस्तकात दिलेली आहेत. वेखंडाचा, ताकाचा पण उल्लेख केला. ताकाचाही उल्लेख आहे. ताक अत्यंत जहाल औषध आहे, त्यामुळे ते फार कमी प्रमाणात वापरायचं. ज्याला व्हायरल डिसीज म्हणतात की टोमॅटो चुरडामुरडाहून खाली पडतो, पांढराहून खाली पडतो, पपई खाली पडते, भेंडीची पानं पिवळी होतात, भेंडी पिवळी होते, त्यावेळेला ताकाचा उपयोग करायचा. आणि अत्यंत महत्त्वाचा उपयोग जर कुठला असेल, तर तुपाचा. तो कसा काय होतं माहिती आहे? काही झाडं ही एस्पेशली संत्र, मोसंब, डाळिंब, आंबा वर्ण वाळत येतात. चिक्कू वर्ण वाळत येतात. अंगारा अमृत पाणी द्या. आणि तूप किती लागतं? लोकांना वाटतं तूप म्हणजे इतकं महाग खायला मिळत नाही. अरे बाबा, ज्याच्या घरामध्ये तूप नाही त्याला मी शेतकरी मानायला कबूल नाही. 1/2 किलो तूप 1 एकरला एवढं उपलब्ध नाही गाईचं. आणि ते तूप पातळ करायचं, त्या तुपामध्ये फडकं बुडवायचं याचं. आणि त्या झाडाला, कोणत्याही झाडाला जमिनीपासून 1 वीत अंतरावर 4 इंचाचा पट्टा डावीकडून उजवीकडं, खालून वर. दिशा ही शक्ती आहे. ऋषीमुनींनीच दिशा ही शक्ती मानलेली आहे, बाकी कुठलाही शास्त्रज्ञ मानत नाही. लक्षात ठेवा, दिशा ही शक्ती आहे. त्या झाडाला अशा रीतीनं फेर द्यायचा. सुकत चाललेली डाळिंबाची बाग, सुकत चाललेली संत्र्याची बाग आपोआप तयार होते.
आणि काय करायचं, तुपाचं काय करायचं? तूप असं लावायचं, फडकं बुडवायचं त्याच्यामध्ये आणि ते असं लावून घ्यायचं खालून वर, डावी क्लॉकवाईज डिरेक्शन, डावीकडून उजवीकडे देवाला प्रदक्षिणा घालतात तसं दक्षिणोत्तर खालून वर. इट्स अ सायन्स, शास्त्र आहे, शास्त्र आहे. दक्षिणोत्तर का तर विद्युत चुंबकीय शक्ती, डावीकडून उजवीकडा विश्वशक्तीची गती, या सगळ्यांचा उपयोग तुम्ही शेतामध्ये करून घेतला पाहिजे. आता मला एक सांगा की तुमच्या ऋषी कृषी तंत्राला आधुनिक शास्त्राच्या परिभाषेत बसवायचं झालं तर ते तुम्हाला मान्य आहे का अमान्य आहे, का तुम्हाला पूर्ण वेगळी परिभाषा आहे असं तुम्ही मानता? एक गोष्ट लक्षात ठेवा, आधुनिक शास्त्राला ऋषीकृषीमध्ये बसवायला पाहिजे. ऋषीकृषीने आधी आधुनिक शास्त्रामध्ये बसायची गरजच नाही आहे, कारण ऋषीमुनींनी अंतिम सत्य सांगितलेलं आहे, जे सत्य आधुनिक शास्त्राला कळलेलं नाही आहे. आधुनिक शास्त्राने ऋषीकृषीकडे गेलं पाहिजे. ऋषीकृषीने आधुनिक शास्त्राकडे यायची काहीच गरज नाही आहे, काहीच गरज नाही आहे. कारण जे ऋषीमुनींनी सांगितलं 5000 वर्षापूर्वी ते आजही सत्य आहे, 5000 वर्षांनी सत्यच राहणार आहे. आजचं शास्त्र मात्र आज एक सांगेल, उद्या एक सांगेल, परवा एक सांगेल. लक्षात ठेवा, आजचं शास्त्र बदलत आहे, म्हणून आजच्या शास्त्राला मी लेडीज फॅशन म्हणतो. हा शास्त्रज्ञांचा दोष नाही आहे, तो त्यांच्या प्रगतीचा आलेख आहे. कारण अंतिम सत्य शोधण्यासाठी चाललेली धडपड म्हणजे शास्त्र आहे. अंतिम सत्य तर ऋषीमुनींना कळलंच होतं, त्यामुळे आधुनिक शास्त्राने ऋषीमुनींच्याकडे आलं पाहिजे. ऋषीमुनींचं शास्त्र आधुनिक शास्त्राची गरजच नाही आहे. अगदी 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 परमाणूंच्या भाषेत बोलायचं झालं तर, प्रोटॉन न्यूट्रॉन इलेक्ट्रॉनच्या भाषेत बोलायचं झालं तर ऋषीमुनींनी त्याही बाबतीत सांगून ठेवले, काय सांगितलं नाही. यावर आपण येऊ, त्याच्या अगोदर एक ब्रेक घेऊया. आसान. क्या है आसान? रोज सवेरे वही झमेले, टिफिन विफिन हो वक्त से पहले. क्या है आसान? राउंड शाउंड टाइपिंग शॉपिंग उसकी बॉसिंग. क्या है आसान? पापड़ बनाना तो आसान है. क्या? राम बंधु पापड़ मसाला एक गिलास पानी में उबाला, ठंडे होने पर आटे में मिलाया, उसे गूंदिए, बेलिए, सुखाइए. बस अब पापड़ बनाना आसान मामला. राम बंधु पापड़ मसाला. वो अपने आप को समझती क्या है? कल रात उसकी दूध में पॉइजन मिला के उसे मार न दिया तो मेरा नाम भी मोनिका नहीं. एक मिनट. बिंदी, थैंक यू. दिल प्लीज. चले, एंजॉय. सौतन का टाइम खत्म, क्योंकि हम लाए हैं टेलीविजन का नया रंग, सहारा वन. ह्या मुलांचं सुट्टीत काय प्लॅनिंग आहे विचारूया. ट्रेकिंग आणि MSCIT. जिम जॉईन करणार आणि MSCIT. बाबांना मदत आणि MSCIT. अरेच्छा, हे सगळे MSCIT करणार आहेत आणि तुम्ही MSCIT कम्प्युटर कोर्स नव्हे, प्रगतीची पहिली पायरी. मराठी कवितेच्या लेण्यांमध्ये ज्यांची नावं खोदली जाऊन चिरंतन राहतील, त्यात कविवर्य सुरेश भट हे नाव सुवर्णाक्षरांनी झळकेल यात शंका नाही. त्यांच्या अजरामर काव्यकृती रसिकांसमोर घेऊन जाण्यासाठी ETV मराठीचा हा एक प्रयत्न. एल्गार. एल्गार चे प्रायोजक आहेत That's my car you're driving. Maruti Suzuki Swift, you're the fuel. Wanna play? सहप्रायोजक ओनिडा फ्लॅट एसीज. कडक उन्हाळ्यातही प्रभावशाली थंडपणा. पेडेकर लोणच्याचा तयार मसाला, स्वादिष्ट लोणचे. बिग बाजारचा प्राइस चॅलेंज, यापेक्षा स्वस्त आणि चांगलं कुठेही नाही. नया हॉलंड ट्रॅक्टर्स, मेरी जान है. आणि अजय टूथब्रशेस. अधिक चांगला ब्रश, अधिक चांगली काळजी. रविवार. काय चाललंय काय तुमचं? फॅट, पॉलिएस्टेरॉल, डॉक्टर अभय बंग, सामाजिक आरोग्य, लईच दोन कोण अभ्यास चाललाय वाटतं तुमचा आरोग्य विषय का? आला आरोग्याचा दिन, आला आरोग्याचा दिन, चला स्वच्छ करू तन, चला स्वच्छ करू तन. चला उपाय काय सांगा ना तुम्ही आता. मी सांगतो ते ऐक ना. बिलकुल. पेपरामध्ये येणारे आरोग्य विषयक लेख वाचणं एकदम बंद करून टाका. बंद.
अहो मन निरोगी राहिलं तर तब्येत निरोगी राहणार. टिकल ते पॉलिटिकल रविवारी सकाळी 10:30 वाजता. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत पावरसेफ तासन तास अखंड वीज पुरवठ्यासाठी. ऍसिडिटी आणि गॅसच्या तक्रारींवर अत्यंत प्रभावी उपाय ऍसिगो. दी महानगर कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, एक भक्कम आणि विश्वसनीय आधार. राजन्स ॲक्वा दूध पनीर श्रीखंड आम्रखंड लस्सी छान सर्वत्र उपलब्ध. घडणाऱ्या प्रत्येक घटनेचे वेगवेगळे रंग. रंग सत्याचा, रंग निर्भीडपणाचा, रंग समय सूचकतेचा, रंग जागरूकतेचा, रंग माहितीचा, रंग सामाजिक बांधिलकीचा, रंग संस्कृतीचा. घडणाऱ्या प्रत्येक घटनेचे सर्व रंग आम्ही सडेतोडपणे तुमच्यापर्यंत पोहोचवतो. ETV मराठीवर. मराठी अस्मितेचा मानबिंदू ETV मराठी. ब्रेक नंतर संवादमध्ये आपलं स्वागत. तुम्ही प्रोटॉन न्यूट्रॉनची ती आधुनिक भाषा पूर्वी सांगून ठेवलेली अशा मुद्द्यावर बोलत होता. त्यावर मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो की या संकल्पनेमध्ये जर त्याचं पूर्ण सत्य आहे असं तुम्ही जर म्हणता, तर त्याचा शेतकऱ्यांनी वापर करून त्याला मिळालेलं यश हे आता किती मोठं आहे, किती व्यापक आहे? म्हणजे तुम्ही जे तंत्र एकेकाळी 84 साली पहिल्यांदा पुन्हा एकदा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला, ते नंतर किती लोकांनी अनुकरण केलं आणि त्याचा फायदा किती लोकांना किती प्रमाणात झाला किंवा त्याचा तडाखा किती लोकांना बसला? आता एक गोष्ट नावं घेऊनच बोलायचं झालं तर मोठ्या मोठ्या व्यक्तींची नावं घेऊन मी सांगतो. नागपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक धोटे संत्र्याची बाग उखडून टाकायला निघालेले. 10 झाडं त्यांनी उखडूनही टाकली, लक्षात घ्या. आणि नागपूरच्या माझ्या एका कार्यक्रमाला ते आले आणि मला म्हणाले मी सगळी बाग उखडून टाकणार आहे. का? तर ती सगळी डायबॅकने जायला लागले. काही उखडून टाकू नका, मी सांगतो तेवढं करा. आज त्यांची 25 एकर बाग तयार आहे, लक्षात ठेवा. नरेंद्र फोन नंबरही आहे माझ्याकडं. नाही, फोनची गरज नाही. नरेंद्र तिडके म्हणून कोणीतरी अकोटा तालुक्यातल्या सोनाला गावचे शेतकरी माझ्या तंत्राने शेती केली आणि मला एक दिवशी रात्री फोन आला की मी संत्री माझी 6 लाखाला मागतायत आणि मी ती कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवू का? कारण कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवलेलं संत्र 4 दिवस बाहेर काढलं की 4 तासात काळं पडतं, ठेवू का? माझ्यावर पूर्ण विश्वास. 6 लाखानं मागितलेली संत्री मी बेलाशक सांगितलं खुशाल ठेवा आणि 2 महिन्यानंतर 30 संत्री, 6 लाखाची संत्री 18 लाखाला त्याच व्यापाऱ्यानं घेतली. काय झालं? काय किमया ही? पण मग मला सांगा, या तंत्राचा वापर कोणत्या बाबतीत होऊ शकत नाही? असं कोणतं पीक आहे का की तिथे होऊ शकत नाही? नाही, माझ्या पद्धतीनं कापूस घेतलाय. असं अपयशी झालेलं क्षेत्र कुठलंच नाही. कॉस्मिक एनर्जी, टॉल वंडर ऑफ कॉस्मिक एनर्जी म्हणून 22 फूट उंचीचा ऊस एका प्रदर्शनात एका शेतकऱ्यानं लावला. मला माहितीही नव्हतं. जेव्हा ऊस लावला तेव्हा मला कळलं की माझ्या पद्धतीचा ऊस अमुक अमुक प्रदर्शनात लावलाय. सोलापूरला एक शेतकऱ्यानं केळीचा घोड लावला मार्केटमध्ये, म्हणजे चौकामध्ये ऋषी कृषीचा. मला माहितीही नाही. जळगाव भागामध्ये जर लग्न करायला मुलगा निघाला तर विचारतात शेती आहे का, तर मुलगी देणार, बास. आणि शेतीसारखं सुख नाही. पण आता मग जळगावचा उल्लेख केला म्हणून विचारतो की ठिबक सिंचन म्हणजे पाणी हा एक विश्वशक्तीचाच भाग आहे. पृथ्वी, आप, जल, जवायू. बरोबर आहे. तर पाणी वापरण्याचे पद्धती ज्या आहेत शेतीमध्ये त्या वेगवेगळ्या आहेत. अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलेले. आज पाण्याचा तुटवडा ही एक भीषण समस्या आहे. तो निसर्गामध्ये नाही आहे, पण माणसांनी व्यवस्थापनातून तो निर्माण केलेला तुटवडा आहे. तर यावर उपाय म्हणून ठिबक सिंचन हा एक मार्ग सांगितला जातो. तुम्ही त्या बाबतीत काय? ठिबक सिंचन ही पूर्णपणे अशास्त्रीय पद्धत आहे. मुळात पूर्णपणे अशास्त्रीय. मुळांची सहज प्रवृत्ती जमिनीतून पाणी खिंचून घेण्याची असते. त्याच्याबरोबर विरुद्ध ते होतं. पाणीचा तुटवडा आपल्या व्यवस्थेने निर्माण केलेला आहे. फ्लड वॉटरने पाणी द्या. ज्या भागात पाणी आहे, महाराष्ट्रामध्ये ज्या भागामध्ये पाणी आहे त्यांनी फ्लड वॉटरने पाणी द्यावं. महाराष्ट्राच्या पश्चिम भागात पाणी आहे त्यांनी फ्लड वॉटरने पाणी द्यावं. त्यामुळं महाराष्ट्रातल्या पूर्व भागातला दुष्काळ आपोआप नाहीसा होईल. मात्र त्यासाठी ऋषी कृषी अत्यंत आवश्यक.
का तर ऋषिकृषी केल्यामुळं तुमची जमिनीमध्ये सच्छिद्रता वाढते. पश्चिम भागात झालेलं पाणी जमिनीमध्ये खाली जमिनीमध्ये मुरतं आणि पूर्व भागाच्या नद्या झिरपायला लागतं. पाणी झिरपायला लागतं. आणि महाराष्ट्राचा नकाशा डोळ्यासमोर बघा. शेती महामंडळाच्या जमिनी ओस पडला आणि तेव्हापासून महाराष्ट्राच्या पूर्व भागात दुष्काळाला सुरुवात झाली. महाराष्ट्र शेती महामंडळाच्या जमिनी ओस पडल्या, जे पाणी पडलं ते सगळं वाहून गेलं. लक्षात ठेवा, जमिनीमध्ये पाणी मुरायची क्रियाच बंद झाली, त्यामुळे महाराष्ट्राचा पूर्व भाग दुष्काळात सापडला गेला. पाणी जमिनीवरून वाहून जाणं आणि जमिनीमधून झिरपून जाणं, राजे जमीन आसमानचा फरक आहे. फ्यूज वायर आणली, कपाटात ठेवली, शोपीस म्हणून सर्किटमध्ये ठेवली, नाही तर लाईट लागणार नाहीत. लक्षात ठेवा. तसं जमिनीमधून वरून वाहून पाऊन जाणं आणि जमिनी खालून झिरपून वाहून जमिनीला मिळणं. जिथून पाणी आलं तिथं त्या पाण्याचा अंश गेलाच पाहिजे, समुद्राला मिळालाच पाहिजे, तेव्हा ते वॉटर सायकल पूर्ण होतं, तेव्हा ती शक्ती पिकाला मिळते. पुढे जाण्या अगोदर एक ब्रेक घेऊया. आसान. क्या है आसान? रोज सवेरे वही झमेले टिफिन हो वक्त से पहले. क्या है आसान? ट्रैफिक राउंड शाउट टाइपिंग शॉपिंग उसकी बॉसिंग. क्या है आसान? पापड़ बनाना तो आसान है. क्या? राम बंधु पापड़ मसाला एक गिलास पानी में उबाला, ठंडे होने पर आटे में मिलाया, उसे गूंद लिए, बेलिए, सुखाइए. बस अब पापड़ बनाना आसान मामला. राम बंधु पापड़ मसाला. इस पूरे को 30 ब्लॉकबस्टर्स हर दिन 8 बजे, एक के बाद एक. 8 बजेगा फिल्मी चलेगा. आकर्षक ठेव व घरखर्च दर 9%. फँकिंगद्वारे मुद्रांक विक्री. दी महानगर कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड. कृष्ण वाढतो मथुरेत कंस मामा बोट मोडतो. सोंगाड्या म्हणतो येऊ का घरात, रविवारी दुपारी 12:05 आणि शनिवारी संध्याकाळी 5:30 वाजता. रविवार. त्यापेक्षा आणखी असणारी मंडळी आपल्या समोर येणार आहे. मंडळी, आपण माणसं आता हसताना बघितली ना, कलावंत सगळे. हे एरवी सिरियल मध्ये एवढे रडवतात आपल्याला, आणि आता हे जे का अनावर हसू त्यांना येते, माहितीये तुम्हाला कारण काय? राशीरंजन पाहत राहा. राशी रंजन रविवारी सकाळी 11:05 आणि शनिवारी संध्याकाळी 6:05. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत ESK, घराला घरपण देणारी माणसं. 100 वर्षांची विश्वसनीय परंपरा कॉस्मॉस बँक. भारती विद्यापीठ, गॉड्स व्हॅली इंटरनॅशनल स्कूल, पाचगणी. प्रसन्न हॉलिडेज. चला जाऊया, चला निघूया. प्रसन्न हॉलिडेज. शहनाज हुसेनचा फेरवण. 15 दिवसात तेजस्वी त्वचा. दी महानगर कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड. एक भक्कम आणि विश्वसनीय आधार. रविवार. कॅन परफॉर्मन्स असतो. ते ऍक्टरचं मीडियम आहे, ते मीडियम त्याचं आहे, दर्शकाचं आणि एडिटरचं आहे. आपल्याकडे अनेक नवीन तरुण लेखक आणि दिग्दर्शक असे आलेले आहेत की त्यांच्या वयाचा मी असताना आणि आमचे मित्र असताना तेवढी सक्षमता आमच्यात होती की नाही याच्याबद्दल मला शंका आहे. कुठलाही मनुष्य मला अजून असा मुलगा म्हणजे पुरुष बाई कोणी असो, की स्मिताला पहिला भेटल्यानंतर तिला आम्ही काळी आणि शेबुली म्हणायचो मैत्री, पण एक 4 मिनिटानंतर कुठलाही मनुष्य तिच्यात पूर्ण प्रेमात पडलेला आहे. मानाचा मुजरा रविवारी दुपारी 1:30 वाजता. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत 100 वर्षांची विश्वसनीय परंपरा कॉस्मॉस बँक. For the first time in TV, a career-oriented youth program, Yuva Bharat in English across all ETV channels. A program dedicated to entire youth of our nation to pursue careers according to their choice. A program inspiring the youth to aim higher and achieve success in life. Experts and professionals will guide you about opportunities and professional training in challenging and upcoming sectors like armed forces, IT, fashion, music,
media and entertainment, sports, hairstyling, and many more. Get ready and stay tuned. ETV will guide you for your future. युवा भारत सोमवार ते शनिवार सकाळी 9:30 वाजता. ब्रेक नंतर संवाद मध्ये आपलं स्वागत. मला सांगा की शेतकरी शेती करतो त्याच्यात मोसमीपणाचा भाग किंवा निसर्गाची लहर हा एक महत्त्वाचा घटक असतो. आपल्याकडे मोसमी पिकांचा आहे किंवा आपल्याकडे 12ही महिने पाऊस नसतो. 4 महिने पाऊस पडतो, 4 महिने ऊन पडतं आणि सर्वसाधारणपणे 4 महिने थंडी पडते असं आपण मानतो. निसर्ग आणि कृषी या पद्धतीने विचार करायचा झाला तर निसर्गाच्या लहरीवर आपल्याला अवलंबून राहावं लागेल असं मी म्हटलं तर तुम्ही काय म्हणाल? एक गोष्ट, निसर्गाची लहर ही आपल्या वागणुकीवरच आपण ठरवत असतो, लक्षात ठेवा. आज निसर्गाची लहर जी आहे हे आम्ही जे निर्माण केले त्याचे परिणाम आहेत. पवनचक्क्या हा वादाचा मुद्दा होणार आहे, मला माहिती आहे. पवनचक्क्यामुळं महाराष्ट्राचा पाऊस थांबला आणि याच्यावर मी रीट पिटिशन अर्ज दाखल करतोय. विषय हे वादाचे मुद्दे आहेत. पण याला शास्त्रीय आधार तसा काहीच नाही. असं कसं म्हणता राजे? यावर्षी पूर आला की जुलैमध्ये. एक गोष्ट लक्षात ठेवा, समुद्रावर लाट येते. पाठीमागून येणारी लाट जर कम कुवत असेल तर ती लाट माघारी फिरते, दिशा बदलली जाते. पाठीमागून येणारी लाट जर शक्तिशाली असेल राजे, ती लाट वर पुढं ओढून नेते. पहिले येणारे वारे या पवनचक्क्याच्या अडथळ्याला जुमान लागले, मागं आले. येणारे वारे शक्तिशाली असल्यामुळे ते वारे सगळे पुढं आले आणि पाऊस धोधो कोसळला. नाहीतर आत्तापर्यंत पवनचक्क्या उभा राहिल्यानंतर कमकुवत वारे आले, त्यांची दिशा बदलली आणि गुजरातकडे पाऊस सरकला. लक्षात ठेवा, गुजरातकडे पाऊस सरकला. ही वस्तुस्थिती आहे आणि याच्यासाठी मी शास्त्रज्ञानाच एक पक्षकार करणार आहे, कारण त्यांच्याचकडनं वधवून घेणार आहे. बटरफ्लाय इफेक्ट जो त्यांनी म्हटला, किंवा उत्तर ध्रुवावर बर्फ वितळलं तर दक्षिण ध्रुवावर पडणारा, दक्षिण गोलार्धात पडणारा पाऊस उत्तर ध्रुवावर बर्फ वितळणे कमी जास्त वितळण्यावर आहे असं म्हणतात. ते शास्त्रज्ञ हे वारं अडवलं, याचा परिणाम पावसावर नाही म्हणतात. कसं शक्य आहे राजे, कसं शक्य आहे? आणि हा बटरफ्लाय इफेक्ट तुम्ही मान्य करता, त्याच शास्त्रज्ञांना मी एक पक्षकार म्हणून करणार आहे. पण आता मला याच्यात सांगा की पूर्णतः ऋषिकृषी अहिंसक तंत्रज्ञानाने शेती करायला लागले तर आधुनिक काळामध्ये ज्या विकसित झालेलं तंत्रज्ञान आहे किंवा विकसित झालेली शास्त्र आहेत किंवा अणुशास्त्रापासून अनेक शास्त्र आहेत ज्यांना नवीन शास्त्रामध्ये शोध वेगवेगळे लागलेले आहेत, जे औद्योगिक कामासाठी जसे वापरता येतात तसे शेतीसाठी सुद्धा वापरता येतात. तर ते पूर्णतः वापरायचे नाहीत की काही प्रमाणात काही बाबतीत त्याचा अपवाद करता येतो. एक गोष्ट लक्षात ठेवायची, विकसित झालेलं आहे. इथं आपण गृहीतच धरले की हे शास्त्र सगळं विकसित आहे आणि हे सगळं मागास आहे. हीच मुळात भूमिका चुकीची आहे. आम्ही खूप विकसित होतो, आमची शेती पद्धती खूप विकसित होती मध्यंतरीच्या काळामध्ये. आणि ते जाणीवपूर्वक इंग्रजांनी चालू केलेला तो खेळ होता की तुम्ही अविकसित आहात. हा त्यांनी चालू केलेला हे आहे, मानसिक प्रवृत्ती तुमची तयार केली आणि त्याला आज आम्ही बळी पडतोय. आम्ही अविकसित होतो. राजे कसं पटेल हे? एक मलमलचं धोतर एका काड्यापट्टीत मावत होतं. आज सुद्धा तो अशोक स्तंभजवळ जो आहे तो गंजत नाही. आज अनेक शास्त्रज्ञांनी त्याचे पिसेस नेऊन हे केलं, पण कशापासून झालाय? तो आदिवासी लोकांनी तयार केलेलं लोखंड होतं. लक्षात ठेवा, लोखंड आहे. आणि आम्ही अविकसित होतो. काय कसं मान्य करायचं? पण मग आता मला सांगा की ह्या तंत्राचा प्रसार करताना तुम्हाला प्रतिसाद कसा मिळतो? एक गोष्ट, प्रतिसाद शासकीय दृष्ट्या प्रतिसाद शून्य. पण हल्ली या 2-4 वर्षामध्ये सेंद्रिय शेतीचा नारा लागलाय. इथं सुद्धा हरित क्रांती म्हणत खतक्रांतीचा नारा लागला. खतक्रांती झाली. आता सुद्धा दुसरी हरित क्रांती म्हणून या शेती पद्धतीचा अवलंब करायला लागलेत.
पण प्रॅक्टिकली शेतकऱ्याच्या दृष्टीनं त्याचा परिणाम शून्य. आणि हे मी अगदी स्पष्ट शब्दात सर्व लोकांच्या समोर सांगतो, जाहीर भाषणातून सांगतोय की हे सगळं चुकीच्या दृष्टीनं चाललेलं आहे. कारण गांडूळं निर्माण करा, त्याच्यासाठी आम्ही सबसिडी देतो. एका कार्यक्रमामध्ये निटूरला, लातूरजवळ निटूरला माझा कार्यक्रम, सरकारी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याला 25,000ची सबसिडी दिली. कौतुक चाललेलं. अरे बाबा, सबसिडी ही सबसिडी आहे. 25 लाख तुझ्या खिशातून घेतलेत आणि 25,000 तुला दिलेत, लक्षात ठेव. कळलं ना? या न्याच्या स्वरूपात पैसे आमच्याचकडनं निर्माण होतात. पैसा शेतकऱ्याशिवाय दुसरा कोण निर्माण करूच शकत नाही. पण मग शासकीय पातळीवर उदासीनता आहे. मग आता कोणत्या पातळीवर तुम्हाला पाठिंबा? मला शेतकऱ्यांच्याकडून पाठिंबा मिळतो, म्हणून मी शेतकऱ्यांच्यात मिसळतो. जागोजागी माझे कार्यक्रम होतात. अगदी छत्तीसगडपासून दिल्लीपर्यंत कार्यक्रम होतात. शेतकरीच ठरवतात आणि शेतकऱ्यांच्याकडनं कार्यक्रम होतो. कारण हे शेतकऱ्यांच्यातच मिसळलं पाहिजे आणि शेतकऱ्यांना कळलं पाहिजे की आपण काहीतरी करू शकतो. अगदी तुमच्या ते बॉलवरचं उदाहरण देतो. माझ्या नागपूरच्या शेतकऱ्यांना बोर लावला की माझ्या शेतावर बॉल बन सोडून दाखवा, काय ते बोंडाळी सोडून दाखवा, 1000 रुपये घेऊन जा. आम्ही तर आमच्या शेतात बोंडाळी येणारच नाही, पण तुम्ही पिशवीतनं बोंडाळी आणा आणि माझ्या कापसावर सोडून दाखवा, 1000 रुपये घेऊन जा. असे बोर लावले शेतकऱ्यांनी. आली नाही, येऊच शकणार नाही. कारण प्रतिकार करण्याची क्षमता वनस्पतीमध्ये आहे, तेवढी त्याला संधीच देत नाही. माझ्या शेतकऱ्याची 20 एकर हळद होती. मी गेलो शेतकऱ्याकडं, बघितलं तर एवढी मोठी अळी लागलेली. शेतकऱ्यांनी मला विचारलं, अरे आता औषध मारू काय? काही मारायचं नाही. दुसरी एवढी, परत काही नाही. तिसरं मला प्रश्न विचारायचा धाडसच झालं नाही. माझ्या असिस्टंटला विचारलं, काय? मी म्हटलं काहीही करायचं नाही. पुढच्या महिन्यात मी बघायला गेलो तेव्हा तो म्हणाला, तुम्ही मंत्रबिंत्र टाकून गेला होता का? माझ्या सगळ्या अळ्याच नष्ट झाल्या. अरे बाबा, मी मंत्र कशाला टाकू? तू माझ्या पद्धतीने योग्य रीतीने शेती करतोयस. जी अळी तुझ्या शेतात निर्माण झाली होती त्याला प्रतिकार करण्यासाठी एक टॉक्सिक निर्माण करायची क्रिया चालू झाली होती वनस्पतीमध्ये. त्यामुळे 3-4 झाडांना ती अळी लागेल, पुढे अळी लागणार नाही. ही रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करण्याची क्षमता तुमच्या रासायनिक खता औषधांनी नष्ट होते. तुम्ही BCG टोचून घेता म्हणजे काय घेता? BCG टोचून घेता म्हणजे ती लसच टोचून घेता ना, आणि रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करता. द्या ना वनस्पतीला सवड. नाही, कारण त्यांची रासायनिक खतं, रासायनिक औषधं खप झाला पाहिजे. या 2 दिवस तुम्ही देशपांडे सर, की तुमचं जे तंत्र आहे अहिंसक ऋषी कृषी तंत्र, त्याचे अनेक विविध पैलू जे कित्येकांना पटतील, जे प्रत्यक्ष शेतीत आहेत त्यांना पटतील. एक गोष्ट माझ्यासमोर प्रश्न घेऊन आला की पटवून देण्याची क्षमता प्रॅक्टिकली माझ्याकडं असल्यामुळं कुणीही माझ्या शेतावर केव्हाही यावं, मी पटवून देईन. किंवा त्याच्या जवळच्या शेतकऱ्याचा पत्ता देईन, माझ्यापेक्षा माझा शेतकरी त्याला ते पटवून देईल. हे स्वतःमध्येच पुरेसं आहे. तुम्ही इथे खास आलात आणि आमच्या प्रेक्षकांशी हा संवाद साधलात, त्याबद्दल ETVच्या सर्व प्रेक्षकांतर्फे मी आपले आभार मानतो. धन्यवाद. नमस्ते. आपल्याला आमचा कार्यक्रम कसा वाटला आहे संबंधी पत्र ईमेलद्वारे आम्हाला जरूर कळवा. आमच्याशी पत्रव्यवहार करण्याचा पत्ता आहे आजचं समाचार पत्र अश्विनी दिलीपराव पवारने पाठवलंय अमरावतीहून. त्यांनाही एक खूप पत्र आलेले आहेत. रामकृष्ण दादा बेलुरकर यांची मुलाखत त्यांना खूप आवडली, त्यांनी आवर्जून कळवलेलं आहे. आपण हे पत्र पाठवलं त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. पाहायला विसरू नका रोज सकाळी 8 वाजता आणि रात्री 11:30 वाजता संवाद, फक्त ETV मराठी. नमस्कार.